सीताराम राम राम सीता राम 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 सीताराम राम राम सीताराम सीताराम राम राम 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 सीताराम राम आदिशक्ती मुक्ताबाई संतांचं चरित्र आपण पाहतोय. मुक्ताई चरित्र. संत या भूतलावर ते अवतीर्ण कशा करता येतात? दोन गोष्टी करतात. भगवंत 3 कारदा करता अवतीर्ण होतात आणि संत 2 कारणा करता. पहिलं कारण सांगतोय तुम्हाला. बुडत असे जन न देखवे डोळा, पण हे सांगत असताना शंका निर्माण केली होती मी. आपण मनामध्ये शंका घेतो. एकाने विचारला प्रश्न, हे संत रिकामा कशाला सांगता, मला काय गरज आहे त्यांची सांगण्याची? त्याला प्रमाणही दिलं मी तुम्हाला. तो का म्हणे, मद धाडेले निरोप मार्ग हा सोपा सुखरूप. काय गरज आहे यांना सांगण्याची? गुरुवर नथुसिंग बाबा सांगायचे, जानो काम तेनो करे, दुजा करे सो गोता खाय. ज्याचं काम त्यानेच करावं. दृष्टांत द्यायचे. एका मालकाकडे गाढवही होतं आणि एक कुत्रही पाडलेलं होतं मालकाने. सध्या काळच बदलला. पूर्वीच्या काळी गेटवर लिहिलेलं असायचं. हो, काय लिहिलेलं असायचं? जय हरी, राम राम. नंतर ती पाटी बदलली काही दिवसांनी, नमस्कार. अजून काही दिवसांनी पाटी बदलली, वेलकम. अजून पाटी बदलली, सुस्वागतम. आता पाटी बदलली, कुत्र्यापासून सावधान. काळ बदलला म्हणजे सगळं बदलत असतं, लक्षात ठेवा. त्या मालकाने गाढवही पाळलेलं होतं, कुत्रही पाळलेलं होतं. गाढवाकडून सर्व काम करून घ्यायचं आणि त्याला सोडून द्यायचं. त्यांनी कुठेतरी उखळल्यावरती डोळ्याचं खाऊन यायचं. कुत्रा म्हणे, काय जिंदगानी आहे तुझी अशी? अरे मालक तुझ्याकडून सर्व काम करून घेतो आणि खायला देत नाही. म्हणजे मग आपल्याला जर असं केलं ना, आपण मालकाचं कोणतंच काम करणार नाही. त्या दिवशी न अनावधानाने कुत्र्याला काहीच दिलं नाही मालकाने. मला लक्षच नाही मालकाचं घाई गडबडीमध्ये. रात्री चोर आले. गाढव म्हणत होतं कुत्र्याला, भूक ना लवकर.
म्हणजे त्याने खायलाच दिलं नाही, मी नाही भुकणार आज. अरे पण इतके दिवस त्याच्या तो टाकत होता, वाढत होता तुला, म्हणून तू पोचला ना इतके दिवस. अरे त्याचं नुकसान होईल. नाही नाही, मी करणारच नाही. त्याने मला खायला दिलं नाही, मी नाही भुकणार. अरे पण चोर आले ना, आता घराजवळ आले, तू आवाज दे मालकाला. तुझ्या आवाज येता बरोबर मालक जागा होईल. तो म्हणजे नाही देणार आवाज, खायला दिलं नाही त्याने मला. याला दया आली. कुणाला? गाढवाला. आणि गाढवाने आवाज काढला आपला की याच्याने तरी मालक जागा होईल. गाढवाचा आवाज ऐकता बरोबर चोर पडून गेले, मालक बाहेर आला. मालकाने इकडे तिकडे पाहिलं, कोणीच दिसत नाही. दाडकं घेतलं हातामध्ये आणि गाढवाला मारलं. तो मालक दांडकं टाकून निघून गेला. कुत्र म्हणे, बरं जमला का आता कार्यक्रम? अरे म्हणे, पण ते चोर पळाले ना. अरे पण ते पडू दे, पण तुझं काय झालं? आता याच जागेवर जर मी आवाज दिला असता ना, तर मालकाने पाहिलं असतं की नक्की कोणीतरी याला असेल. दृष्टांत कशा करता सांगितला मी? जानो काम हे नो करे. संत हे जगामध्ये उपदेश करण्याकरताच आलेले असतात, म्हणून त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. त्यांचं काम आहे ते. तुम्हा मला उपदेश करण्याचा अधिकार नाही. रेल्वेने प्रवास सुरू झाला. आपला प्रवास सुरू झाला ना, एक आला तो म्हणे, दाखवा बरं तिकीट. तू म्हणे, तिकीट तुम्हाला कसं दाखवणार आम्ही? कोण आहे तुम्ही? अहो मी प्रवासीच आहे. मग तुम्ही प्रवासी असताना तिकीट कसं दाखवायचं आम्ही तुम्हाला? आम्ही तुम्हाला तिकीट मागलं का? मग तुम्ही का मागता आम्हाला तिकीट? हा एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाला म्हणू शकतो, पण तोच सफेद पॅड आणि काया कोट घालून आला माणूस, आणि त्याने जर मागलं तिकीट तर मग काय करावं लागेल? द्यावं लागेल. का? तो त्याचा अधिकार आहे. कुणाचा? त्यांचा अधिकार आहे. तसं संत महात्म्यांचा अधिकार आहे की तुम्हा मला सामान्याला उपदेश करायचा. आणि तो उपदेश करण्याकरता संत महात्मे या भूतलावरती अवताराला येतात. आणि त्यातलं एक आईसाहेब संत तुम्हा मला उपदेश करण्याकरता या भूतलावरती अवतीर्ण होणार आहेत. अवतीर्ण झाल्यात, पण आपल्या कथेत होणार आहेत. अजून पुढे जाऊन सांगू का तुम्हाला? दुसरं कारण आहे संत येण्याचं. दुसरं कारण काय? बघा, हे पहिलं कारण झालं. ही जी काही भूमी आहे, पृथ्वी आहे, ही समतोल राखला पाहिजे पृथ्वीचा. इथे जर अति अत्याचार जर झाला तर ही रसतळाला जात असते. जास्ती पुण्यही झालं तर वर जागा राहील का मग लोकांना? समतोल राखल्या गेला पाहिजे. आणि तो समतोल राखण्याचं काम भगवंतही करतात आणि संतही समतोल राखण्याचं काम करतात. पण या भूतलावरती हे दोघं जरी येत असले तरी दोघांमध्ये फरक आहे महाराज. संतांमध्ये आणि भगवंतामध्ये फरक आहे. काय फरक आहे? देव अवताराला आल्यानंतर दृष्टाचा डायरेक्ट नाश करतो, आणि संत जर अवताराला आले ना, त्या दृष्टाचा फक्त दृष्टपणाच घालवतात, त्याचा नाश करत नाही. हा दोघांमधला फरक आहे महाराज. जर कौसाला कृष्णाच्या जागी जर ज्ञानोबराय तुकोबराय मिळाले असते तर काय झालं असतं? त्याचं मरला असता का कौस? नाही, त्याचा उद्धार झाला असता. अहो, रावणाच्या जागेवरती आपलं रावणाला रामाच्या ऐवजी जर त्यांना संत मिळाला असता एखादी, तर रावण मेला असता का? हे फरक लक्षात घ्या तुम्ही जरा. संताचं कार्य आहे. एक चरित्र तुम्हाला सांगतो मी, कारण दृष्टांत दिल्याशिवाय लक्षात बसत नाही ना. वाल्या कोडी रस्ता अडवण्याचं
लुटण्याचं काम करतोय, कोणालाही लुटायचं त्याने. तो असं विचारत नव्हता एकादशी करतो का, गळ्यात माळ आहे का, तो का हरिपाल होता का. तो हरिपाल विचारायचा तसा, हा नाही विचारायचा. हा माळकरी असू द्या, बिना माळकरी असू द्या, टाळकरी असू द्या, नसू द्या, कोणीही असू द्या, त्याला मारायचं त्याने. ते मारल्यानंतर मग काही ठिकाणी वर्णन आहे, त्यांच्याकडे शालिग्राम असायचे, पूजी करतात, ते टाकायचे त्या माठामध्ये. काहीकडे वर्णन आहे, मौरी एवढा खडा घ्यायचा आणि त्या माठात टाकायचा. बरं, तो माठही काही लहान नाही होता म्हणतात, असं वर्णन आहे रामायणामध्ये. त्या एका राजनामध्ये 12 हत्तीची पात चालायची. पात कळते ना तुम्हाला, जुनी लोकांना, जुन्या महिलांना पात माहिती आहे. आता जर ज्याचा जन्म 2025-26 होईल आता, आणि 25 झाला असेल, 24 झाला असेल, किंवा 21 जरी झाला असेल, तरी ज्याचा जन्म 21 झाला आणि त्याला जर तुम्ही विचारलं पात, तर त्याला फक्त एकच पात माहिती आहे, कांद्याची. जुने लोक पूर्वी मळणी यंत्र नव्हते त्या काळामध्ये. त्या काळामध्ये मळणी करण्याकरता यंत्र वापरायचे. कोणतं यंत्र होतं ते? पातेचं यंत्र होतं. एकाला एक बैल कसा बांधायची ती त्यांनाच जुन्या लोकांना माहिती. आणि ते मग 10-5 बैलांची पात असायची, त्याला पात म्हणायची. ते एका राजनामध्ये 12 हत्तीची पात फिरेल एवढं ते एक राजन. असे किती राजन भरले? 7 भरले, असं वर्णन नाही म्हणतात. आपल्याला जाऊ दे, काय करायचं, जे असेल ते असेल. पण त्या पाप करणाऱ्या वाल्याकुळाला नारद मुनी भेटले संत. आपला मुद्दा काय आहे तो लक्षात ठेवा. गळ्यामध्ये विनाय, हातामध्ये चिपले. नारदजी आलेत. नारायण नारायण. वाल्याने अडवलं नारदाला. अगोदर काही लोक भेटले होते, जाऊ नका त्या वाटेने, तिथे वाल्या कोणी तुम्हाला मारेल तो. नारद म्हणे, अरे असू दे, आम्ही संत आहे. अडवलं त्याने. थांबा, खबरदार जर पुढे गेलात तर. काय आहे तुमच्याकडे? द्या. म्हणे, आमच्याकडे काय आहे? विनान चिपल्या, बाकी काहीच नाही का? काहीच नाही आमच्याकडे. अरे 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 अरे, विनान चिपल्या घेऊन काय करणार? तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. अरे काहीच नाही आमच्याकडे. मग प्रश्न विचारला वाल्या कोळ्याला नारदाने. तो जेवढा काही पाप करतो ना, या पापामध्ये वाटेकरी कोण आहे तुझ्या? हा आपल्याकरताही महत्वाचा प्रश्न आहे. आपण जेवढं काही पाप करत असतो ना, त्याच्यामध्ये वाटेकरी कोण असतो? कोणीच नसतो. आपलं आपल्यालाच करायचंय ना, आपलं आपल्यालाच भरायचंय. हे लक्षात ठेवा बरं. कोणीच नाही वाटेकरी. त्याने सांगितलं त्या काळामध्ये, वर्णन आहे पुराणामध्ये, अरे माझी पत्नी आहे, माझे आई वडील आहे, आणि तुम्ही कसं विचारता कोण वाटेकरी आहे म्हणून? आपण आपल्या हाताने जेवढं दान धर्म करतो त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. आपल्या हातून जेवढं पाप घडतं ते आपल्यालाच भोगावं लागतं. शास्त्राचा नेम असा आहे, माणूस जेवढं पुण्य करतो ना, त्यातलं अर्ध पुण्य त्याच्या पत्नीला जात असतं. आणि पत्नी जितकं पाप करते ना, तिथलं अर्ध पातक पुरुषाला जात असतं. लक्षात ठेवा. स्त्री जेवढं पुण्य करते ना, ते तिलाच मिळत असतं. उलट पतीचं अर्ध तिला मिळत असतं. आणि पती जेवढं पाप करतो ना, तेवढं त्याचं त्यालाच भोगावं लागत असतं. पत्नीचं अर्ध पातक पुरुषाकडे येतं. हा धर्मनीतीचा उपदेश आहे. असं का घडतं? ते एकही अक्षर सोबत आणत नाही म्हणून घडतं ते.
तिच्या लग्नाच्या अगोदरचं नाव काय असतं? कुमारी. मग तिचं नाव, तिच्या बापाचं नाव, बापाचं कुळ, मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा कोणाचा? बापाचा. पण झालं लग्न, एकही अक्षर सोबत नाही आणत. पहिले काय म्हणत होते? कुमारी. आता लग्न झाल्यावर कुमारी म्हणेल का कोणी? तिथून बदल झाला. सौभाग्यवती. मग तिचं नाव, पतीचं नाव, आडनाव पतीचं, मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा कोणाचा? पतीचा. बदललं की नाही सगळं? एवढा त्याग करून ती आलेली असते ना, म्हणून पतीच्या पुण्यामध्ये तिचा अर्धा वाटा असतो. किंवा ज्या ज्या वेळेला आपण सत्कर्म करतो ना, त्या त्या वेळेला ब्राह्मण बाबा सांगतात, लावा हाताला हात. म्हणजे हाताला हात लावा. हो, हाताला हात लावा, सत्कर्म करायचे. म्हणे ब्राह्मण बाबा तुमचं चुकतंय. म्हणे का? म्हणे प्लॉट मी एकट्यानेच विकत घेतला, पैसे एकट्यानेच कमवले होते. मी घराचं मटेरियल आणलं तेव्हा एकट्याच बुकिंग करायला गेलो होतो. घरावरती पाणी मी एकट्यानेच मारलं, सगळं मी एकट्यानेच केलं. आता तुम्हाला निमंत्रण देण्याकरता एकटाच आलो होतो. सर्व स्वयंपाक्यांना सांगण्याकरता एकटाच गेलो होतो. किराणा आणला तेव्हा मी एकटाच होतो. हिने घर सोडलंच नाही, कोणतंच काम नवीन घरामध्ये केलं नाही हिने. तुम्ही म्हणतात हाताला हात लावा, मी एकटाच करतो पूजा. आता इतकंच कशाला तिला बोलवता येते? ब्राह्मणाने सांगितलं ते होणार नाही. हाताला हात लागल्याशिवाय होणार नाही. जसं आर्थिंग लागल्याशिवाय बल्ब लागत नाही ना, तसं स्त्रीचा हात लागल्याशिवाय सत्कर्म घडत नाही. आणि ते हात ज्या वेळेला लागतो त्यावेळेला निम्मे पुण्य तिकडे तुम्हाला देण्याची गरज नाही, आपोआप जात असतं. आपल्याला देण्याचीच गरज नाही काही. ते का काही वाटणी करून द्यावी लागते का? लिहून द्यावंच लागत नाही, आपोआप जमा होतं तिकडे. जा बरं घरी, विचार तुझ्या पत्नीला, आई वडिलांना विचार. वाल्या कोणी गेला आणि पत्नीला विचारतोय. तिने थोड्या वेगळ्या भाषेत सांगितलं. तिने सांगितलं, आता तुम्ही जंगलातून थकून आलात, बसा, पाणी घ्या. आणि ती पाणी आणण्याकरता गेली. तिथे तिने एक नाटक केलं विंचू चावल्याचं. अब बाबा विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, देवा विंचू चावला, आता काय करू विंचू चावला, आता काय करू विंचू चावला. हो, विंचू चावला, विंचू चावला असं नाटक केलं. नाथांचं भारुड आहे ते आमच्या. मग म्हणे काय करायचं? मी कोणीतरी उतारणारा आणतो. म्हणे नका आणू. मी काही गोळ्या औषध आणतो. नका आणू. म्हणे काय करायचं? म्हणे एकच काम करा तुम्ही आता. काय? यातलं अर्ध दुःख तुम्ही घ्या. अगं ते कसं घेता येईल? म्हणे का घेता येणार नाही? अरे ते दुःख नाही घेता येणार, भले डॉक्टर आणता येईल मला, बाकीचं सर्व करता येईल, पण ते दुःख नाही घेता येणार. म्हणजे मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तुम्ही जे पातक करता ना ते मलाही घेता येणार नाही, तुमचं तुम्हालाच भोगायचंय. वाल्याकोडी तिथून आपल्या आई वडिलांकडे आला. आई बाबाला विचारलं, मी जेवढं पातक करतो त्यातला अर्ध घेणार ना? सांगितलं, अरे मुलगा लहान असतो तोपर्यंत आई वडिलांनी त्याला मोठं करण्याची जबाबदारी आई वडिलांची असते. पण एकदा मुलगा मोठा झाला की त्याचं पालन पोषण करणं, आई वडिलांनाचं पालन पोषण करणं मुलाचं काम असतं. मग मुलगा 1 नंबरने कमवतो का 2 नंबरने, त्याचं त्यालाच बघावं लागतं, आम्हाला नाही. पातक आपलं आपल्यालाच भोगायचंय हे त्याला कळालं. आणि मग नारदाची पाय पकडले. नारदजी, चुकलं माझं, नाही समजलं मला, चुकलं माझं, पण तुम्ही एक करा, आता माझा उद्धार झाला पाहिजे असं काहीतरी करा.
मग सांगितलं तुम्ही राम राम म्हणा. तुम्ही राम राम म्हणा. आतापर्यंत म्हटलंच नाही आपण. मला जमणारही नाही ते. म्हणजे तुला काय जमेल मग? मला मारा मारा जमत भलाई. राम राम नाही जमत, मारा मारा जमत. मग मारा मारा म्हणा. परिणाम असा झाला, केले रामायण राम रामाधी, केले रामायण राम वाढली गहन, केले रामायण रामाधे. नाव प्राप्त झालं. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाले. कोण भेटल्यामुळे? दृष्टांत आहे ना लक्षात. संत भेटल्यामुळे वाल्या कोळ्याचे कोण झालेत? वाल्मिक ऋषी. काय अधिकार प्राप्त झाला? केले रामायण रामाधे. आता यांनाच जर देव भेटला असता तर काय झालं असतं? हा, अहो नाश केला असता देवाने त्याचा. देव काय करतो? नाश. संत काय करतात? त्याचा खडपणा घालवतात. म्हणून विश्व प्रार्थनेमध्ये ज्ञानोबरायाने काय वापरले शब्द बघा. खडाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. काय गमक आहे बघा. खूप ज्ञान आहे महाराज. संत हे जगामध्ये अवतीर्ण होतात. ते दुर्जनाचा नाश घालवण्याकरता, त्याला सज्जन बनवण्याकरता भूतलावर ते अवतीर्ण होतात. आणि त्या संतांच्या संगतीत आपण जेव्हा जातो ना, त्यावेळेला आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो. संतांची संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती गेले. असे संतांमध्ये 4 रत्न अवतीर्ण झाले. काय होते ते? संतांनी म्हणावं असं त्यांना. तिन्ही देव जैसे परब्रह्मेचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कला. हे 4 सगुण बालक आहे. कसे जन्माला आले, कुठे जन्माला आले सांगतो तुम्हाला. यांना अवतार का घेतला याचं प्रयोजन आपल्याला पाहिजे. संत अवताराला काय येतात हे पहिला पद, कशा करता अवतार घेतात ते पहिला पद. संत दुसरे तिसरे कोणी नसून कोण आहे ते? अहो संत म्हणजे देवच आहे ना. प्रमाण आहे त्याला. सेवतो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाहे. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाहे.
शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे सुपान तो ब्रह्म मुक्त मूळ माया मुक्त आहे म्हणून आदत्रय जननी मुक्त देवाची ये. बघा अजून सांगू का तुम्हाला हे कसे जन्माला आले यांचे मूळ पुरुष कोण संतांनी वर्णन केलेले आहे. हो भक्त त्र्यंबक पंथ मूळ पुरुष आधी 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 मूळ पुरुष आधी भक्त त्र्यंबक पंथ मूळ पुरुष आधी भक्त त्र्यंबक पंथ दयाची समाधी आपे गावी दयाची समाधी आपे दयाची समाधी आपे गाव दयाची समाधी आपे गाव दयाची समाधी आपे गावी दयाची समाधी आपे गावी दयाची समाधी आपे गावी दयाची समाधी आपे गावी भक्त त्र्यंबक पंथ मूळ पुरुषाधी 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 संत चरित्राचं अवतीर्ण कसं झालं ते सांगतो तुम्हाला. आपे गावामध्ये पैठणच्या बाजूला पुढं पैठणच्या बाजूला आपे गावामध्ये भक्त त्र्यंबक पंथ मूळ पुरुष आधी तयाची समाधी आपे गावी. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. हे ज्ञानोबा राय निवृत्तीनाथ महाराज सोपान काका आणि मुक्ताबाई यांच्या आईचे वडील होते. आपल्या वडिलांचे वडील होते, आईचे नाही. वडिलांचे कोण? वडील. वडिलांचे वडील बघा आजोबा गोविंद पंत. आजोबा कोण? गोविंद पंत. हे लक्षात ठेवा बरं. वंशवाडी बाकीचं काही नाही, लक्षात राहिलं चालेल, पण वंशवाडी लक्षात राहणं गरजेचं आहे. कालच्या दिवशी जर तुम्हाला कोणी विचारलं कुठं गेलते हो, काही नाही, मुक्ताई चरित्र चालू आहे. ठीक आहे, काय ऐकलं तुम्ही चरित्रामध्ये? काही नाही बा, सांगत होते महाराज, पण ते आमचं अर्धचित घराकडे होतं, अर्धचित कथित होतं. सांगलं त्यांनी काहीतरी असं, त्र्यंबक पंत म्हणत होते.
लक्षपूर्वक कथा ऐकल्या गेली पाहिजे. बघा, कथा ही हृदयात जाऊन बसली पाहिजे. अलग लक्षामध्ये हो, तेव्हा त्या कथा ऐकण्यामध्ये आपल्याला गोडी वाटते. कथा सांगताना त्याचं मर्म लक्षात ठेवायचं. आता कथा त्याच्यामध्ये राजा राणी ही येता कामा नाही कथेत. प्रापंचिक गोष्टी कथेमध्ये नको, हे शास्त्र आहे आपलं. हो, म्हणून यांचे आजोबा गोविंद पंत, त्यांच्या पत्नीचं नाव निर्जाबाई, आजी आणि आजोबाचे नाव गोविंद पंत आणि निर्जाबाई. बघा, एक जोडप आपे गावामध्ये कुलकर्णी घराण्यामध्ये त्या ठिकाणी राहणारे. बघा काय करणार, पण ते वास्तव्याला असताना त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव त्र्यंबक पंत. कोण? त्र्यंबक पंत. गोविंद पंताचा मुलगा कोण? त्र्यंबक पंत. त्र्यंबक पंतही लहानचे मोठे व्हायला लागले. आपे गावचं कुलकर्णी घराणं आहे. हो, सदुपचाराने वागणारे लोक, असं वर्णन सांगतात की यांच्या घराण्यामध्ये नाथ परंपरा होती. 55व्या पिढीमध्ये बऱ्याच वर्षापासून ती नाथ परंपरा, गहिनी नाथाचे अनुग्रही होते. त्र्यंबक पंथाने पण आणि गोविंद पंथ पण नाथ संप्रदायाचे अनुयायी. मुलगाच होत नाही त्र्यंबक पंतांना. बरेच वर्ष झाले लग्न होऊन, पण मुलगा होत नाही. यांना गोविंद पंथांना गैनीनाथाचा अनुग्रह होता, पण कुलदीपच जन्माला येत नाही, काय करावं. आणि मग त्र्यंबक पंथ जन्माला आलेत. गोविंद पंथ, निराई, हो, सिद्धोपंथ, गिरजाबाई, अलंकापुरी गहिनीनाथाचे अनुग्रही बनलेत. पण आता मुलगा व्हायला पाहिजे, काय करावं. म्हणून 12 वर्षाने लग्न झाल्यानंतर 12 वर्षाने एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं विठ्ठल पंत. त्याचं नाव काय ठेवलं? विठ्ठल पंत. आदी पुरुष कोण? त्र्यंबक पंत. आदी पुरुष कोण? त्र्यंबक पंत. गोविंदा पंत, त्यांचं परत एक दुसरा भाऊ, त्यांचंही नाव सांगितलं मी तुम्हाला, सिद्धोपंत. यांना गोविंद पंताला मूलबाळच नाही म्हणून 12 वर्षाने मुलगा जन्माला आला. त्याचं नाव विठ्ठल पंत ठेवलं. हे सगळे नाथ संप्रदायामध्ये अनुग्रही. नाथ संप्रदायाचा नेम होता, आपण पुढे ज्ञानोबरायापासून नेम बदलला, ते पुढे चरित्रामध्ये येतच. ते पुढे काय नेम होता त्यांचा? एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. आपण अभंग नाही म्हणत का? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. पुढे मच्छिंद्राने बोध, वृक्षासी केला गोरक्ष वडला. गहिनी प्रते गहिनी प्रसादे,
निवृत्ती दातार ज्ञानदेव सार. बघा, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, असा तो संप्रदाय नाथ संप्रदाय. पण यांच्या घराण्यामध्ये नाथ संप्रदायाची परंपरा, आपल्याही घराण्यामध्ये परंपरा पाहिजे. लक्षात ठेवा, कोणती परंपरा पाहिजे? चांगली परंपरा पाळा आणि ते सांभाळा. हो, परंपरा सांभाळायलाच पाहिजे. आपण नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार? पण परंपरा चांगली सांभाळा. माझे वडील दिंडीला जेवण देत होते, मग मी दिली पाहिजे. परंपरा त्यांची आहे. चांगली आहे का वाईट परंपरा आहे? हा, चांगली आहे. माझे वडील गावातल्या सप्ताची पंगत घेत होते, वर्गणी देत होते, तिथे कार्य करत होते. परंपरा चांगली आहे का वाईट आहे? कोणती आहे? चांगली परंपरा आहे. बघा, पण पुढे सांगतो तुम्हाला, ही चांगली परंपरा आपण चालवली पाहिजे, सांभाळली पाहिजे. एक म्हणे, हो आमच्या घराण्यात परंपरा आहे. म्हणजे काय परंपरा आहे? आतापर्यंत कोणाचं चांगलं केलं नाही, होऊ द्यायचं नाही. आता ही परंपरा नाही सांभाळायची. ही परंपरा सांभाळायची चांगलं आहे का बरं? नाही. अरे चांगलं घ्या, नेहमी करता. चांगली परंपरा सांभाळा. नाथ संप्रदायाची परंपरा घराण्यामध्ये होते. आपल्याला एखादी गुरु घराणं असावं. मनुष्य जीवनाचं कल्याण गुरुशिवाय होत नाही. गुरु जर तुम्ही नाही केला जीवनामध्ये, तुमचं कल्याण नाही. आपली सगळी भिवंडीच होईल. मग म्हणून गुरु करायला पाहिजे. गुरु करणं म्हणजे काय? आपल्या संप्रदायाचा, नाथ संप्रदाय, आनंद संप्रदाय, चैतन्य संप्रदाय मिळून आपला वारकरी संप्रदाय निर्माण झालेला आहे. आणि या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. गुरुच्या हातून गळ्यामध्ये काय घालत असतात? माळ घालत असतात. आणि मंत्र घ्यायचा असतो. आपला मंत्र कानफुक्या नाही, झाकलेला नाही. संतांचं प्रमाण आहे त्याला. उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा. हो, हा मंत्र आहे, सोपा मंत्र आहे. याला आंघोळ करण्याची गरज नाही, तोंड धुण्याची गरज नाही. हे संतांनी लिहून ठेवलेलं आहे सगळं. न लगे आंग धुणे, तोंड धुणे, ते काही म्हणे. कुठं म्हणायचा, कसा म्हणायचा? नाथ महाराजांचा हरिपाठ वाचा, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला कुठं म्हणायचं आणि कसं म्हणायचं. हरी बोला गाता, हरी बोला खाता, उठता बैसता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. हा, एका वाक्यात सांगू का तुम्हाला? सर्व कार्य करिता हरी बोला. कोणतंही काम असू द्या. आपलं इथूनच सगळं चुकतं ना. आपण रिकाम्या गप्पा करू पण हरी बोलत नाही, इथून सगळं चुकतं आपलं. रिकाम्या गप्पा करण्यापेक्षा जर आपण हरी हरी म्हटलं ना, संतांनी सांगितलं, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तेने माया जाळ तुटतील. हरी हरी म्हणत चला. नाथ संप्रदायाची परंपरा घराण्यामध्ये आहे. गोड परंपरा आहे. मुलगा जन्माला आला, लग्न झाल्यानंतर 12 वर्षाने विठ्ठलपंत नामकरण झालं. गोविंद पंताला खूप आनंद झाला. हो, गोविंद पंताला, निर्जय आईला खूप आनंद. ते मुलगा लहानचा मोठा झाला थोडा, विठ्ठलपंत जास्ती मोठा झाला नाही. तो 12-13 वर्षाचा झाला तो. मग त्याच्या मनामध्ये इच्छा आली, मी तीर्थयात्रेला गेलं पाहिजे.
कोणत्या वयामध्ये? हा, झोपले का तुम्ही? 12-13 वर्षाच्या वयात कुठं गेलो पाहिजे? तीर्थयात्रा. त्या काळामध्ये काही एसटी नव्हती, काही लक्झरी नव्हती, काही विमान सेवा नव्हती, मग पायी प्रवास असायचा. तीर्थयात्रा कशी करायची? पायी असायची. विठ्ठल पंताने संकल्पना केली. दुपारी आज सकाळच्या कीर्तनात का रातच्या कीर्तनामध्ये बोललो मी, आमचे सारखे कीर्तन सुरू आहे. आता आजपासून बंद आहे म्हणा, म्हणजे इकडे सुरू झालं आपलं. 2-2 कीर्तन होते आमचे एकेका दिवशी. रात्री 1-1:30 वाजला आम्हाला इथे येता येता. कोण झोपतं बघ, हे पोरं झोपत नाही, सगळे होते. हे काय जे झोपतात रात्री आल्यावर? हा, सकाळी मी उठवलं मग त्यांना सकाळीच लवकर. सकाळीच कीर्तन होतं आमचं तिकडे. तिकडचं कीर्तन करून मग कथेला परत हजर झाले. बघा, मी बोललो कीर्तनामध्ये कुठंतरी की ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीचा ग्रंथ वयाच्या कोणत्या वर्षी लिहिला? हा, कोणत्या वर्षी? 16व्या वर्षी लिहिला. लिहिला की नाही? लिहिला. मग त्यांनी असं म्हटलं का ज्ञानोबारायाने, अगोदर वय होऊ द्या माझं, 75च्या पुढे काय करायचं ते बघू? म्हटलं का असं? नाही. अरे परमार्थ जो करायचा असतो ना, तो कमी वयामध्ये करायचा असतो. लोक म्हणतात आमचं काही परमार्थ करण्याचं वय नाही. अरे परमार्थाला कुठं वय लागत नसतं. परमार्थ हा लहानपणापासून करायचा. काही लोक परमार्थाची आवड असते त्यांना वाटतं आपणही गेलो पाहिजे कथेमध्ये, आपणही पावली खेळलो पाहिजे, आपणही कीर्तनाला गेलो पाहिजे. काय करणार? शरम पडते, लाज वाटते आपल्या भाषेत. परमार्थामध्ये लाजू नका. लाद भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते. नको म्हणायचं, इथे लाजण्याची गरज नाही. देवाच्या नावाकरता कशाला लाजायचं? काही म्हणेल आमचं वय नाही कसं यायचं. अरे लहान वयातच तर सर्वांनी सर्व केलेले. ज्ञानोबारायाने 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांना विचार केला का त्यांनी लोक काय म्हणतील म्हणून? अहो, तुकोबरायांचं 42व्या वर्षी तुकोबरायाने आयुष्य संपवलं. कोणत्या वर्षी? 42व्या वर्षी. ज्या तुकोबरायाने 42व्या वर्षी वैकुंठ गमनाला तुकोबराय गेलेत, त्या तुकोबरायांचा गाथा तुकोबरायाने 42 वर्षाच्या आत लिहून तयार करून ठेवलं. आज एक अभंगाचं चिंतन जर आपण केलं, आपल्या जीवाचं कल्याण होतं. असे अभंग तयार केलेत. मग आपण 50च्या पुढे भक्ती करून, 60च्या पुढे भक्ती करून, म्हातारपणात भक्ती करू आणि काळ का तुमचा आज्ञा धरू? काळ थांबेल का आपल्याकरता? नाही थांबणार. म्हणून कमी वयामध्ये भक्तीला लागा. झड झडोनी वहिला नेग, या भक्तीची या मार्ग लाग, जेने पावसी निजधाम निसंग माझे. भक्ती लवकर केली पाहिजे, आपण कमी वयात करायची. संत महात्मे सांगतात, ताटातून घास घेतला तो पोटात जाईल याची गॅरंटी नाही. मग आपण जर म्हटलं की पुढे भक्ती करून मग पाहून अरे पाहतो कशाला, लगेच भक्ती कर. हा, विचार करायचा नाही. करावी तातडी. मी असं ऐकलं होतं, करावी तातडी संसाराची. चुकलं का? तुम्ही संसाराची कितीही तातडी केली तरी ते कामाचं नाही. परमार्थाची तातडी केली तर ती तुमच्या कामात पडल्याशिवाय राहणार नाही. हो, म्हणून करावी तातडी परमार्थाची. तातडी करा. कमी वयामध्ये तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. पायी प्रवास.
कुठं कुठं गेले ते तीर्थाला ते आता सांगत नाही हो मी तुम्हाला. कुठं कुठं गेले ते तीर्थाला, कोणकोणत्या तीर्थाला गेले ते उद्या सांगतो 1 वाजता. तुम्ही उद्या 1 वाजता या. 5 ते 6 हरिपाठ होईल आणि रात्री 8 ते 10 हरिभक्त परायण तुकाराम महाराज मेहुणकर, अरे तो पाहिती हा कडक काम आहे ते तापीचं पाणी येते. मेहून म्हटलं म्हणजे तापीचं पाणी, कडक तो पाहिती. दणदणीत असं त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. आलेत महाराज, हो येऊन गेले. त्यांचं दणदणीत अशा कीर्तन श्रवणाकरता सर्वांनी हजर राहायचं. मुक्ताईचे दासच येते. हा सुंदर असं कीर्तन आहे, सर्वांनी लाभ घ्यायचा. आणि सकाळी काकडा होईल आणि आपली 1 वाजता कथेला काय होईल, सुरुवात होईल. ते त्र्यंबक पंत कुठं कुठं तीर्थाला गेलेत आणि तीर्थाला जाता जाताच त्यांचा विवाह कसा झाला आणि विवाह झाल्यानंतर परत वैराग्य कसं निर्माण झालं, संन्यास कसा ग्रहण केला आणि संन्यास घेऊन मग परत कसे आलेत ग्रस्ताश्रमामध्ये. आणि ग्रस्ताश्रमामध्ये आल्यानंतर मग हे 4 बालक कसे जन्माला आले हे सर्व वर्णन आपण उद्या पाहणार. आता सर्वजण गजर करा आणि मग आरती होईल. भज मन राम चरण, भज मन राम भज मन रामचरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन
महाराज आलेले आजचे कीर्तनकार परमश्री आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू तुकारामजी महाराज घेऊन या इकडे बाबाजी राम सुख जय मन चला आना होती वार्ता मेघनाथे नर्मे पूर्वी प्रेम गोपालयाचे सर्वांगी सुंदर उदिसे दोराची कंठी लडके बाळा बाळाची जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती रचना करता बाळा तुझगावले कुमारा चंदनाचे होते तुमचे हिरे जय मुकुट शोभन ते मोकोळे चरणी लागल्या जय देव जय मंगलमूर्ती श्रीराज दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती लंबोदर कामना परिवार मंगला सोना वंदन नित्य मुक्त तुलो वायुन में बंधाई मारे आत्मा ज्योति में ब्रह्म ज्योति तो माने विठ्ठल रखमने आई पाप तब करने और किसी को ज्ञान देवे बंधु भगवाने संत मंडले मुक्तारे ज्ञानवंते आत्मा ज्योति में ब्रह्म ज्योति नारवितो गाते शिष्य पुत्र तवतान देवा चौदाशतनाचा विठोबा दर शिष्य तुम्हारे सर्वनामयाचा मुक्ताई तो भया मुक्त आत्मा ज्योति ने ब्रह्म ज्योति नारवितो गाते प्रथम विरक्ति सायुज्याचा सोपानाने मुक्त श्रेष्ठ होणे मुक्ताई आत्मा ज्योति ने ब्रह्म ज्योति संताचे डो मुक्त विरक्ती भक्ताची भक्ती ज्ञानाची
भक्ती तो ज्ञान आणि तो कर्मयोग दासरतेची साध्य साधना तूच सर्व माते आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला नित्यानंद तुझो वाळणे मुक्ताई माते आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला माते आत्मज्योतीला ब्रह्मज्योतीला माते धारी लोकांना वंद्य तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्या समाधानेन उत्तमाभां करोमि सत्सर्वकरयामि नारायणामि ऐशो माधवा श्रीराम माधवा गोपीनाथ हरे राम हरे कृष्णा हरे राम गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि पुंडलिका वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव आदिशक्ती मुक्ता भाई की बालाजी भगवान की